पुण्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाल बुद्रुक गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ यांची जयंती जी आहे ती साजरी करण्यात आलेली आहे। यावर्षी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे। आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। दानवेजी, मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली, काय सांगता? बिलकुल, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती हा उत्साहाचाच सण असतो आणि आज माझं सौभाग्य, मी राजगडाच्या पायथ्याशी या उत्सवासाठी पोहोचलेलो आहे। अतिशय उत्साह, प्रेरणादायी हा उत्साह येते। नक्कीच, खरं तर राजकीय प्रश्न आहे। काल संजय राऊत यांनी बोलताना म्हणले की मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही स्वबळावर लढू। दुसरीकडे वडेट्टीवार यांनी म्हणले की आम्ही एकदा ठाकरेंना विचारू आणि ते जर नाही म्हणले तर शरद पवारचे राष्ट्रवादी आणि आम्ही काँग्रेस एकत्र सर्व निवडणुका लढू। कुठेतरी फूट पडते असं वाटते का मला? असं कुठेही नाही। संजय राऊत साहेब असं म्हटले की मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत, एवढाच शब्द वापरलेला आहे। महाविकास आघाडीविषयी काहीही बोलले, महाविकास आघाडी एक संघ राहील, महाविकास आघाडीच येणाऱ्या काळात या राज्यात महायुतीला विरोध करेल। या सगळ्यावरून खरं तर उदय सामंत यांनी टीका केली। त्यांनी असं म्हणले की मुस्लिम वोट बँक कुणाची, याच्यावरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे। मग तुम्ही तुमचं घर सांभाळावं, आम्ही आमचं घर सांभाळत बसू, तुम्ही आम्हाला सल्ला देऊ नये। नुकतीच आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली होती, त्यावरून खरं तर महाविकास आघाडीपासून ठाकरे गट लांब चालला आहे आणि भाजप महायुतीपाशी जवळ येतोय अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। फडणवीसांनी सुद्धा म्हणलंय की ठाकरे आमचे शत्रू नाहीत, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा कोणीच कोणाचे शत्रू नसतात, आपण राजकीय विरोधक आहोत एकमेकांचे। शत्रुत्व थोडी आपलं कोणाचं, आपण एकमेकांचे राजकीय विरोधक। राजकीय विरोधक म्हणजे शत्रुत्व नसतं, त्यामुळे राजकीय विरोध आहेच आमचा फडणवीसांशी, भारतीय जनता पक्ष, पण शत्रुत्व थोडी व्यक्तीशी कोणत्या। आदित्य ठाकरे आणि खरं तर फडणवीस यांच्या भेटीवरून काल रामदास कदम यांनी टीका केलेली आहे। दिशा सालियन प्रकरणात बर्फावर बसून त्यांना फटके बसून आहेत, त्यामुळं खरं तर पेंग्विन यांनी देवाभाऊची भेट घेतली अशी टीका त्यांनी केली आणि हे साप आहे त्यांना सोबत घेऊन अशी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं। मग देवेंद्र फडणवीसांना सांगावा ना काय सल्ला द्यायचा। आदित्य साहेबाला किंवा शिवसेनेला देण्याची गरज नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांनी शिवसेनेविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही। काल परवा शरद पवार गटाची सुद्धा बैठक जी आहे ती मुंबईत पार पडली। यामध्ये खरं तर शरद पवारच्या काही पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी केली की आपण आता सत्तेमध्ये जाऊयात, त्यामुळे संजय शिरसाट यांनी असा दावा केला की येत्या महिन्याभरात मोठा राजकीय भूकंप होईल आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी सत्तेत सहभागी दिसेल। मला काय माहिती नाही असं काय बोल। बरं, बीडमध्ये संतोष हत्या प्रकार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतं। या हत्या प्रकरणात 8 जणांवर आता आरोपींवर आता मोक्का अंतर्गत कारवाई केली, पण वाल्मिक कराडांवर कारवाई करण्यात आलेली नाही। तपास योग्य दिशेने चालू आहे असं वाटतं? 7 जणांवर झाली, 8 जणांवर झाली नाही, 8व्यावर व्हावी ही आमची मागणी। बरं, या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा मागण्याची मागणी होती। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी, तुमची काय मागणी राहणार तुमची? बिलकुल, कारण धनंजय मुंडेंचाच सपोर्ट असल्याशिवाय थोडी एवढी आरोपींची हिंमत होते। धनंजय मुंडेचा यांना पाठिंबा आहे म्हणूनच या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा धनंजय मुंडेंचा नैतिकदृष्ट्या राजीनामा देणं कर्तव्य ठरतं। आज सुद्धा एका सरपंचाला खरं तर राखाची वाहतूक करणाऱ्या टिपरने चिरडलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। काय ठीक आहे, मला नाही माहिती त्याच्यात जास्त। धन्यवाद। तर हे होते अंबादास दानवे यांनी विविध राजकीय प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहिली होती। कॅमेरा पर्सन विनय जगताप, TVNine मराठी, राजगड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।